महान व्यक्तित्व होते, पण बाळासाहेबांचा आदर्श या लोकांनी ठेवला नाही ना। बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेसचं समर्थन करण्याची वेळ येईल, मी या शिवसेने नावाचा जो दुकान आहे बंद करीन, ताला लावून देईन। अशा किती प्रकारचं, किती वेळ, किती सारे बाईट्स आहेत त्यांचे, आम्ही आता पण बघत असतो। बाळासाहेबांच्या नावाबद्दल फक्त आपण हे करू, त्यांच्या विधानाबद्दल जेव्हा आपण त्याचा परिहार करतो तेव्हा आपल्याला असं वाटून दिसते की तुम्ही बोलता काय वेगळं आणि करता काय दुसरं। ठीक आहे, अयोध्याजी असं नाही झालं पाहिजे। दादा, तुम्ही ज्या साहेबांचं सांगताय, रेफरन्स देताय, त्यालाच मी तुम्हाला उद्देशून सांगते आहे, ह्या भाजपमध्ये आज 100 पैकी 98% ही काँग्रेस आहे। आणि काय तुम्ही सांगताय, आणि उरली सुरली काही लोक आहेत ना, ती आमच्या पक्षातून किंवा पवार साहेबांच्या गटातून घेतलेली आहे। अख्खी तर तुम्ही काँग्रेसमध्ये भाजप करून टाकलेला आहात। मला तर वाटतंय तुमच्या पक्षाचं नाव तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या ऐवजी काँग्रेस युक्त भारतीय जनता पार्टी असं तुम्ही नाव ठेवलं पाहिजे। ठीक आहे, मुद्द्याला येऊया। माफ करा, मुद्दा भरकटू देणार नाहीये मी। मला विनंती आहे, 1 मिनिट थांबा। आता अरुण सावंतांना बऱ्याच वेळापासून तांत्रिकदृष्ट्या अधिकार होता उत्तर देण्याचा, तो राहिला। अरुण सावंत, मुद्दे काय होते? आपण का जिंकलात? ईव्हीएम मुळे जिंकलात, पैशामुळे जिंकलात, अनैतिक लोकांना उमेदवार देऊन जिंकलात? उत्तर द्या। प्रसादजी, पहा, आम्ही का जिंकलो हे या राज्याच्या जनतेला आणि या मुंबईच्या जनतेला ठाऊक आहे। महायुती म्हणून आम्ही खूप कामं केली, आपणच सांगितले की त्या सर्व कामांचा उल्लेख आता करू नका, परंतु ज्या जोशाने, त्वेषाने आपल्या शिवसेना उभाटा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या अयोध्याजी इथे आलेले आहेत। आता नावामध्ये ज्यांच्या अयोध्या आहे त्याच अयोध्येला जेव्हा महायुतीने आमच्या तिकडे राम मंदिर बांधण्याचं ठरवलं, तेव्हा त्याच अयोध्येमध्ये अयोध्याताई तुमच्या उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम विरोध केला। रामाला त्यांनी हराम असं हे केलं, त्याची तुम्हाला जरा सुद्धा खेद किंवा लाज वाटत नाही का? हा मला ताई तुम्हाला प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, ज्या हिंदू हृदय सम्राटांनी आपलं रक्त सांडलं, आपलं घाम गाळलं, आयुष्य गेलं त्यांचं हे मुंबई आणि महाराष्ट्र घडवण्यात, त्याच बाळासाहेबांच्या विचारांना काँग्रेसच्या पायाशी नेऊन ज्यांनी ठेवलं, धनुष्यबाण ज्यांनी त्यांच्या पायाशी नेऊन ठेवला, अख्खं शिवसेना नाव गहाण टाकलं, त्याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या कृतीबद्दल तुम्हाला वाईट नाही वाटत का? फक्त उबाटा म्हटलं तर त्याचं तुम्ही मोठेपणा इथे सांगतात की माझ्या नेत्यांना मी इथे जाऊन कशी भांडले, मी उबाटा या शब्दाला विरोध केला। हे नको ताई, उगीच तुम्ही तुमच्या नावाला जपा जरा। तुम्ही अयोध्या आणि रामाला न मानणारी लोक, तुम्हाला काय जनता इथे हे न्याय देणार नाही, जनतेची सेवा करणार, तेव्हा उगीच खोटा पोका नका आणू। शिवसेना उभाटा जे काय म्हणतो शिव्या नाही देत आहोत ना, तुमचं नाव जर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे तर आम्ही तुम्हाला म्हणतो, आम्ही हिंदू हृदय सम्राटांना नावं ठेवत नाही। मला आता उत्तर देऊ दे दादा। ठीक आहे, अयोध्याताई, एक बातमी नवीन येते, तिकडे आधी जायचंय। प्रणिता पटकन आपल्याला बातमी सांगतील, मग मी अयोध्याताई आपल्याला संधी नक्की देणार आहे। राष्ट्रवादीसह शरद पवार गटालाही मुंबईत धक्का बसलेला पाहायला मिळतोय। मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसच धुरंधर, तर ज्या धुरंधर चित्रपटावरूनही चर्चा झाल्या होत्या आणि टीका केली होती संजय राऊतांनी, त्यानंतर मात्र आकडेवारीतून हेच पाहायला मिळतंय की मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच धुरंधर आहे। मनसेसोबत युती करूनही उद्धव ठाकरेंना मुंबईत फटका बसल्याचं पाहायला मिळतोय। पुन्हा वळूयात चर्चेकडे। प्रसाद सर, चर्चेला पुढे नेण्यापूर्वी उदय सामंत यांची प्रतिक्रिया येते। मंत्री